नागपुरातील 12वी पेपर फुटी प्रकरणात नागपुरात 12वीचा गणिताचाही पेपर फुटला असल्याची माहिती आहे। डिलीट चॅटमध्ये प्रश्नपत्रिका होती आणि त्यावरून हा सर्व प्रकार उघडकीस आला। पोलीस ह्या घटनेचा तपास करत आहेत। दोन्ही मोबाईल जे विद्यार्थ्यांचे ताब्यात घेतलेले होते त्यावर संशोधन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये शोधाअंती त्यांना पोलिसांना ज्या बाबी आढळून येत आहेत तर त्या एक एक बाबी पुढे येत आहेत। तर गणिताचा पेपर हा पोलिसांना त्याच्यात आढळून आलेला आहे असं आहे, तर त्यावर नक्कीच आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत। दोषींचा शोध पण पोलीस घेत आहेत आणि आमच्या लेवलवर पण आम्ही आमच्या बोर्डाच्या नियमावलीनुसार काम करत आहोत। मुंबईत एका विदेशी महिला पर्यटकासोबत गैरप्रकार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। महिलेनं स्वतः हा व्हिडिओ शेअर करत हा प्रकार उघड केलाय। मुंबई पोलिसांकडून सध्या मुलांचा शोध सुरू आहे, तर मुलांवर कारवाई होणार अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। I said no selfie. Ma'am. Selfie. Please, ma'am, एक selfie. He's following us. He saw us again. एक selfie, please, ma'am. 2 सेकंड में लगेंगे एक selfie. Really annoying. Ma'am. No, go. कुनो राष्ट्रीय उद्यानातील प्रोजेक्ट चीताची यशोगाथा आता आणखीच गौरवशाली झाली आहे। गामिनी या मादी चित्त्यानं 4 बछड्यांना जन्म दिलाय। केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 18 फेब्रुवारीला जेव्हा गामिनीनं 3 बछड्यांना जन्म दिला तेव्हा निरीक्षणातून 3 बछड्यांची उपस्थिती दिसून आली। कुणोचे फील्ड कर्मचारी आणि पशुवैद्यकीय पथक गामिनी आणि तिच्या बछड्यांवर सतत लक्ष ठेवून होते, तेव्हा झुडपात 4थं बछडं देखील आढळले। 4ही बछडे पूर्णपणे निरोगी आहेत आणि सामान्यपणे विकसित होत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।